सोलापूरच्या टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी विषप्राशन केलेले आहे। आमचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचं कळते, नक्की काय घटना आहे? होय दीपक, अगदी केवळ जिल्हाधिकारीच नाही तर सोलापुरातले जबाबदार लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्येच बशीर जहागीरदार या सामाजिक कार्यकर्त्यांना विषप्राशन केलेलं आहे। त्यांना सध्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामागचं कारण एक होतं की टेंभुर्णीमध्ये जे बेकायदेशीर व्यापारी गाळे उभारण्यात आलेले होते त्याविरोधात त्यांनी व्यापक लढा उभा केलेला होता आणि अखेर वर्षानुवर्षाच्या त्यांच्या लढ्याला यश येऊन उच्च न्यायालयाने हे जे सगळे व्यापारी गाळे आहेत बेकायदा ठरवून ते पाडण्याचे आदेश दिलेले होते। सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळामध्ये न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी चांगली झाली आणि ते पाडकामी झालं होतं, परंतु तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर मात्र हे सगळं काम आहे ते बंद पडलं आणि शासकीय पातळीवरून उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा पाळले जात नाहीत। यामुळे वैतागून सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार आज जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आले आणि त्यांनी आपली व्यथा मांडली, परंतु या सगळ्या बाबतीत एकंदरीतच जी प्रशासकीय अनास्था त्यांच्या समोर लक्षात आली त्यामुळे ते वैतागून त्यांनी विषप्राशन केलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, परंतु शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। शिवकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।